अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एनएससीयू मध्ये झालेल्या अग्नितांडवाच्या घटनेवर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आक्रमक झाले। खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवजात बाळाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारने करावा अशी मागणी वानखडे यांनी केली आहे। उपचारादरम्यान बाळाला काही कमी जास्त झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी प्रशासन आणि राज्य सरकारला दिलाय। तसेच घटनेत मृत्यू झालेल्या नातेवाईकांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्या अग्निकांडात जे 3 मुलं दगावली, ती 3 मुलं दगावल्यानंतर जे काही मुलं सुरक्षित आहेत ते मुलं सुरक्षित खासगी रुग्णालयात वेगवेगळ्या भरती आहेत आणि या निमित्तानं त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न आहे। सरकारनं तो पूर्ण करावा, त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यावं। त्यांचा जो औषध पाणी आहे ते उपचार आहे, उपचाराचा खर्च सरकारनं पूर्णतः करावा। जर त्या मुलांना कमी जास्त जर झालं उद्या तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावरती लढाई लढू। पण सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे। तसेच जी काही मृतांच्या वारसांना जी आर्थिक मदत जाहीर केली ती आर्थिक मदत सुद्धा लवकरात लवकर द्यावी आणि त्यांना